आणि यानंतर भाजपच्या बैठकीतून आणखी एक मोठी बातमी। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निकालावर चर्चा झाली। जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला आणि त्याचा फटका बसल्याचं काही नेत्यांनी मत मांडलंय। विधानसभेला देखील जागा वाटपाचा घोळ लवकर सोडवावा लागेल, त्यामुळे मित्रपक्षांनी कुठे मदत केली नाही याचा पाढा सुद्धा काही नेत्यांनी प्रभारींसमोर वाचून दाखवलाय। अजित पवार गटाच्या नेत्यांनी कोणत्या मतदारसंघात अपेक्षित मदत केली नाही, त्यांच्या पक्षाचे आमदार प्रमुख नेते हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कशी मदत करत होते याचीही तक्रार प्रभारींकडे करण्यात आली आहे। तर बैठकीतली इनसाइड स्टोरी अशी आहे की लोकसभेला शेवटपर्यंत जागा वाटप झालं नसल्यानं फटका बसल्याचं मत अनेक नेत्यांनी व्यक्त केलं। विधानसभेला जागा वाटप लवकर व्हावं अशी मागणी समोर ठेवली गेली। अजित पवार गटाच्या नेत्यांनी अपेक्षित मदत केली नसल्याची तक्रार केली गेली। तर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करत होते अशीही तक्रार प्रभारींसमोर करण्यात आली। लोकसभेला शिंदेंना 15 जागा देण्याची गरजच नव्हती असंही मत काही नेत्यांनी मांडलंय। जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर ठरवा अशी मागणी समोर ठेवली गेली। शिंदे सेनेचे नेते काही मतदारसंघांमध्ये सोबत नसल्याची तक्रार केली गेली आहे। जालना आणि पालघरमध्ये शिंदेचे नेते सोबत नव्हते अशी तक्रार या प्रभारींसमोर काल भाजपच्या बैठकीत ठेवली गेली आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, या तक्रारींचा पाढा जर आपण आता वाचला तर आपल्या लक्षात येईल की काहीसे सूर बेसूर होत आहेत का महायुतीमधले? अगदी बरोबर आहे प्रज्ञा। काल प्रभारी आणि सहप्रभारी त्यासोबत भाजपचे कोर कमिटीचे जवळपास 30 नेते जे आहेत यांच्यामध्ये जवळपास 3 तासाची चर्चा झाली आणि या चर्चेत जर आपण बघितलं असेल तर कुठेतरी नाराजीचा सूर, अर्थात महायुती एकत्र आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल, शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत, सगळं काही आलबेल आहे असं सांगितलं जरी जात असलं तरी कुठेतरी जे नेते आहेत, स्थानिक नेते असतील, जे महत्त्वाचे नेते असतील, त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि याचं प्रामुख्याने जे कारण सांगितलं जाते ते म्हणजे महायुतीच्या काही नेत्यांनी जे आहे, म्हणजे कार्यकर्त्यांनी जे आहे ते एकमेकांसाठी न केलेलं काम, याचाच फटका कुठेतरी लोकसभा निवडणुकीत बसलाय। त्यासोबत एकनाथ शिंदे गटाला 15 जागा देण्याची आवश्यकता नव्हती असं देखील काहींचं मत होतं आणि हे मत त्यांनी या बैठकीत मांडलेलं आहे। त्याचसोबत लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने जागा वाटपात घोळ झाला, ज्या पद्धतीने जागा देण्यात उशीर झाला, त्याचा फटका देखील लोकसभा निवडणुकीत बसल्याचं मत काही नेत्यांनी व्यक्त केलं। त्याचमुळे विधानसभा निवडणुकीत जर आपल्याला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर जागा वाटपाचा घोळ आहे तो लवकरात लवकर सोडवा असं देखील म्हटलंय। त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं असेल तर जालना असेल, पालघर असेल लोकसभा मतदारसंघ, यामध्ये कुठेतरी मदत झाली नाही मित्रपक्षांची अशी भावना, अशी नाराजीचा सूर जो आहे तो या बैठकीत पाहायला मिळाला। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर काल आणि आज खरं तर बैठक होणार, आजच्या बैठकीत देखील काय होणार ते पाहावं लागेल प्रज्ञा। मात्र काल जी बैठक झाली त्यामध्ये कुठेतरी महायुतीमध्ये सोबत असूनही काम केलं जात नाही ही भावना कुठेतरी नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलेली होती प्रज्ञा। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।